सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषदेसंदर्भात महायुतीच्या गोटातून। विधान परिषदेचा महायुतीचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे। महायुतीमध्ये पुणे, नाशिक, संभाजीनगर या जागांवरून तिढा आहे। तीनही पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला दोनही उपमुख्यमंत्री तसंच तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते हे उपस्थित राहणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या जागेवरून तिढा आहे। आज या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। तिढा सुटेल का संध्याकाळी? जगदीश, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमक्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आता होणार आहेत त्याबद्दलची जी जागा वाटप आहे त्याच्यावर चर्चा होणार आहे। आणि खरं पाहायला गेलं तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा काही 3 ते 4 जागा आहेत, याच्यावरची चर्चा जी आहे ती अद्याप थोडे बाकी आहे। त्यामुळे एकीकडे समन्वय समितीची आधी बैठक होणार आहे। समन्वय समितीमध्ये नेमकं नेते मंडळी महायुतीचे काय ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील भेटणार आहेत। कुठेतरी जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आता होणार आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष 12 जागा ठेवणार आहे, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 4 जागा जातील, तर 1 जागा सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला जाणार। पण असा फॉर्म्युला जरी ठरला असला तरी नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांचं आणि कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये कोणता पक्ष हा आपला उमेदवार देणार हे आता पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। खरं तर शेवटचे 4 दिवस राहिलेले आहेत अर्ज भरण्यासाठी आणि त्यामुळे लवकरात लवकर यादी ठरवणं हे कुठेतरी आता तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचं झालेलं आहे। त्यामध्ये पण भारतीय जनता पक्ष ही आपली यादी पहिले दिल्लीतील वरिष्ठांकडे पाठवत असते आणि तिकडनं हिरवा कंदील आल्यानंतरच नावं जी आहेत यांची औपचारिक घोषणा होत असते। त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ही बैठक घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। लवकरात लवकर नावांची निवड करून वरिष्ठांपर्यंत सांगणं, तर एकनाथ शिंदे यांच्या काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मग ठाणे पालघरची जागा असेल ही शिवसेनेला जरी सोडणार असतील तरी उमेदवार कोण असेल याच्या बाबत चर्चा करणं महत्त्वाचं आहे। शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।